ठरलं तर मग या मालिकेच्या 20 ऑक्टोबरच्या महाएपिसोड भाग 2 मध्ये जबरदस्त भाग आहे. म्हणजे आता अर्जुनने इकडे सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे. महिपत शिकरे त्याच्यासोबत आता इकडे नेमका आलेला आहे तो जज साहेब, पुरोहित जज साहेब. आणि या सगळ्यामध्ये एक नाही तर 2 केसचं सगळं रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये आहे. कशा पद्धतीने आश्रम पाडण्यासाठी लाच घेतली, कशा पद्धतीने साक्षी मर्डर केस दाबवण्यासाठी लाच घेण्याचा प्रयत्न झाला, हे सगळे पुरावे अर्जुन कसे मिळवतो या व्हिडिओमध्ये पाहूया. 20 ऑक्टोबरच्या महाएपिसोड भाग 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे अस्मितासोबत फोनवरती प्रिया बोलत असते आणि अस्मिता महिपतला शिव्यांची लाखोली घालत असते आणि प्रियाने फोन स्पीकरवरती टाकलेला असतो. तो बिनडोक महिपती, तो हलकट महिपती, त्याला बघितलं की डोक्यात तिडीक जाते तो महिपती. पण त्याने आश्रम पाडण्याचं काम चांगलं केलंय. आत्तापर्यंत शांत असलेला महिपत चिडतो आणि तिला बोल ये इकडे तुझ्या आता असं म्हणत आता तो चिडतो. त्यावरती प्रिया फोन कट करते आणि इकडे नागराज म्हणतो काय रे तू का इतका चिडतोयस. इकडे अस्मिता विचार करते फोन का हिने कट केलाय. साक्षी म्हणते अण्णा ती अस्मिता काही बोलली तरी तुम्हाला काही होणार आहे का आणि आजच्या दिवसाला तुम्ही का चिडताय. आज आपला जगातला अख्ख्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे. आज आपण ही केस जिंकलेलो आहोत. तुला समजते का अण्णा. या सगळ्यामध्ये आपण आता या अर्जुनला मात दिलेली आहे. यावरती प्रिया म्हणते हो तुम्ही करत बसा पार्टी पण आम्हाला निघायला पाहिजे असं म्हणत प्रिया निघणार. त्यावरती नागराज म्हणतो आम्हाला नाही आम्हाला नाही तुला निघायला पाहिजे. आम्ही आज पार्टी करणार आहोत मस्तपैकी. यावरती प्रिया म्हणते अच्छा म्हणजे मी त्या विणडोक्याच्या प्रतिमाच्या रूममध्ये झोपायला जाऊ आणि तुम्ही इकडे पार्टी करणार काय. थांबा मी त्या किल्लेदारला तुमचं नावच सांगते. किल्लेदारला तुमचं नाव सांगून मी बरोबर तुम्हाला पिन मारते की नाही बघा. माझ्यासोबत येताय का पार्टी करताय काय करताय असं म्हणत इकडे आता प्रिया महिपतच्या इकडे नागराजला ब्लॅकमेल करते. नागराजचा नाईलाज होतो. पार्टी सोडून नागराजला जायला लागतं आणि त्यामुळे प्रिया आणि नागराज निघतात. त्यानंतर इकडे आता महिपत आणि आता हे दोघंजण गप्पा मारत बसतात आणि आता रात्रीच्या पार्टीमध्ये जेव्हा जज साहेब येतील त्यावेळेला ही एक केस तर सॉल्व आपण केलेली आहे पण मर्डर केसमधून सुद्धा कसं साक्षीचं नाव काढायचं याबद्दल महिपत साक्षी चर्चा करत असतात. तर इकडे अर्जुनचा प्लॅन हा जबरदस्त असतो. या प्लॅनमध्ये अर्जुनने इकडे आता आपला प्लॅन केलेला असतो आणि चैतन्याला फोन करून काळे कपडे घालून त्याची बाईक घेऊन बोलवलेलं असतं. अर्जुन आता या सगळ्यामध्ये उठतो. सायली झोपली आहे हे पाहतो आणि पटकन आपल्या वॉर्डरोबमधून काळे कपडे काढतो आणि काळे कपडे घालतो. तोपर्यंत चैतन्यसुद्धा काळे कपडे घालून तिकडून निघालेला असतो. हे करत असताना सायली उठणार नाही याची अर्जुन पुरेपूर काळजी घेतो. सायली झोपलेली असते. मग अर्जुन काळे कपडे घालतो, काळा मास्क घेतो आणि चैतन्यने ज्या ठिकाणी चैतन्याला बोलवले त्या ठिकाणी निघतो. चैतन्य ऑलरेडी त्या ठिकाणी आलेला असतो. चैतन्य म्हणतो काय रे जी वेळ तू मला सांगितली होतीस त्यावेळेला तू तर पोहोचलाच नाहीस. अर्जुन म्हणतो काय सांगू तुला. अरे सायलीने रडून रडून इतका गोंधळ घातला होता ना की या सगळ्यामध्ये मला बाहेर पडणं शक्यच झालं नाहीये. सायलीनं जेमतेम झोपी लावलंय आणि मी इकडे आलोय. काय करू. अरे आश्रमाची ही केस आल्यापासून किंवा आश्रम हातातून गेल्यापासून रडून 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 त्यांनी खूप खूप गोंधळ घातलाय. काय करायचं मला सुद्धा कळतच नाहीये. यावरती चैतन्य म्हणतो मग आता काय करायचंय. तू मला बाईक आणायला सांगितलीस, काळे कपडे घालायला सांगितलेस, आता करायचं काय बोल तरी. यावरती अर्जुन म्हणतो मास्क लाव. यावरती चैतन्य म्हणतो अरे कुठे थीम पार्टीला जायचं आहे का आपल्याला का ट्रेजर हंट खेळायला जायचं आहे. काय नक्की तुझ्या मनामध्ये आहे. यावरती अर्जुन म्हणतो पार्टीला. अरे या सिच्युएशनमध्ये आपण पार्टीला जाणार आहोत का. मी तुला सांगतोय ना काय करायचं आहे. तू मास्क तर घाल चल असं म्हणत आता अंधारामध्ये काळे कपडे घालून आता अर्जुन एका खूप मोठ्या मिशनवरती निघालेला असतो ज्याची कल्पना ॲक्च्युली चैतन्याला पण नसते. सायलीला तर काही माहिती असण्याचा प्रश्नच नसतो. सायली झोपेत असताना अर्जुन घरात कोणालाही न सांगता चैतन्यासोबत या मोहिमेवरती निघालेला असतो. तोपर्यंत इकडे आता महिपत शिकरेने आपल्या माणसांना बोलवलेलं असतं आणि तो सांगत असतो काय सगळी तयारी झाले, बाटल्या बिटल्या आणल्यात, भाकऱ्या बिकऱ्या आहेत ना, चिकन मटण मच्छी सगळं आणून ठेवलंय. यावर तो माणूस म्हणतो हो याच्यामध्ये बाटल्या आहेत आणि याच्यामध्ये सगळं जेवणाचं सामान आहे असं म्हणत 3-4 पिशव्या महिपतच्या हवाली करत आता पार्टीची जय्यत आणि जंगी तयारी झालेली असते.
आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पार्टीमध्ये येणारा माणूस तो म्हणजे जज साहेब. जज साहेब या पार्टीत येणार असतात. मग तोपर्यंत महिपत शिकरे जज साहेबांना रिमाइंडर म्हणून एक कॉल करतो आणि कॉल करून येते ना जज साहेब लवकर या, इकडे सगळी तयारी जय्यत झाली, फक्त तुम्ही येण्याची आम्ही वाट बघतोय, मग काय पार्टी एकदम जोमात साजरे करू, असं म्हणत महिपत शिकरे फोन ठेवतो. तोपर्यंत साक्षी इकडे म्हणायला लागते, अण्णा खरंच पण त्यानं जजला आपण आपल्या ताब्यात घेऊन जे काय काम केले ना ते अगदी अप्रतिम आहे. त्याला आपण जी काही लालूच दाखवले ती पण मस्त आहे. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमदार साहेबांनी मदत केली त्या जजला बोलण्यासाठी, शब्द टाकण्यासाठी. यावर महिपत शिकरे म्हणतो, या आनंदावरती खुश होऊ नकोस, हा आनंद खूप थोडासाच आहे, यापेक्षा मोठा आनंद मला तुला द्यायचा आहे. यावरती साक्षी सांगते, तुम्ही माझं ड्रीम प्रोजेक्ट कंप्लीट केलं. म्हणजे या सगळ्यामध्ये माझं ड्रीम प्रोजेक्ट होतं की या ठिकाणी रेस्टॉरंट बांधायचं, खूप मोठं रेस्टॉरंट बांधायचं, हे स्वप्न तुमच्यामुळे आज माझं पूर्ण झालंय. महिपत शिकरे म्हणतो, इतकी छोटी अशा अपेक्षा ठेवू नकोस, ही इतकीशी छोटी तुझी अपेक्षा मी पूर्ण करणार नाहीये. हे तर फक्त सुरुवात आहे, पण मोठी जी हे आहे ना झेप घ्यायची आहे ती आत्ता घ्यायची आहे. यावरती साक्षी म्हणते, म्हणजे काय? यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो, आज रात्री ज्या वेळेला इथे येतील ना जज साहेब, त्या जज साहेबांना ऑफर अशी काही देईन की ते डिनाय करूच शकणार नाहीत. यावरती साक्षी म्हणते, कशाबद्दल ऑफर? तर महिपत सांगतो, ऑफर म्हणजे ती केस चालू आहे ना मर्डर केसची, त्या संदर्भात. ज्याप्रमाणे ही आश्रमाची केस त्यांनी क्लोज केली पैसे घेऊन, त्यापेक्षा जास्त पैसे घेऊन मी ही मर्डर केस तुझ्या आयुष्यातून कायमची क्लोज करून टाकणार आहे. कधीतरी तुझ्या आयुष्यामध्ये ही मर्डर केस आली होती याचं तुला आठवण पण राहणार नाही. साक्षी म्हणते, काय बोलताय अण्णा? खरंच तुम्ही माझा इतका विचार करताना? यावरती अण्णा म्हणतात, अगं बाप लेकीचा विचार नाही करणार तर कोण करणार? मी विचारच नाही, मी ॲक्शन करतो. आज रात्री तू बघशीलच त्या जजला असा काय गुंडाळून टाकतो ना की ही मर्डर केससुद्धा पूर्णपणे संपेल. यावरती साक्षी म्हणते, पूर्णपणे संपायला नको अण्णा, त्यानं या सगळ्यामध्ये तुम्ही एक काम करा, केस ही संपवण्याच्या ऐवजी तुम्ही या सगळ्यामध्ये मधुभाऊला अडकवा आणि त्याला फासावर लटकू दे. कारण जी माणसं माझ्या आयुष्यात अशी त्रासदायक आहेत ना त्यांना मला संपलेलं बघायचं आहे. असं म्हणत साक्षी आता इकडे डिमांड म्हणजे केस क्लोज न करता मधुभाऊंनाच फासावर लटकवण्याची डिमांड करते. आणि आपल्या मुलीची डिमांड पूर्ण करण्यासाठी महिपत काहीही ॲक्शन घ्यायला तयार असतो आणि त्याच्यातच तो मुळातच अडकणार असतो. इकडे आता प्रिया रूममध्ये येते आणि ह्या बिंडोक बाईच्या सोबत रात्रभर झोपायचं नाही नाही नाही, त्याच्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. आणि मग ती आपल्या झोपलेल्या प्रतिमाला उठवण्यासाठी आपल्या मोबाईलचा आवाज मोठा करते आणि मोठ्या मोठ्याने व्हिडिओ पाहत ती त्याच बेडरूममध्ये बसते. ऑलरेडी प्रतिमा झोपलेली असते. मग ज्या वेळेला प्रियाच्या मोबाईलचा मोठ्या मोठ्याने आवाज येतो प्रतिमाची झोपमोड होते. झोपमोड झाल्यावर ती प्रतिमा इकडे तिकडे पाहते तर प्रियाच्या मोबाईलचा आवाज येतोय हे प्रतिमाला समजतं. मग प्रतिमा प्रियाकडे येते, तन्वी तन्वी अगं थोडासा आवाज कमी कर ना. पण प्रिया मुद्दामच आपलं लक्ष नाही असं नाटक करायला लागते. लक्ष नाही असं नाटक करत असतानाच मग आता प्रतिमाला झोपच येत नाही. बराच वेळ मोठ्या मोठ्याने आवाज येत असतो. मग ती उठते आणि प्रियाच्या हातामधून मोबाईल काढून घेते. यावरती प्रिया साळसूतपणाचा आवाज म्हणते, आई काय झालं ग? तू का बरं मोबाईल काढून घेतलास? मी तर मोबाईलवरती व्हिडिओ बघत होते. यावरती प्रतिमा म्हणते, अगं मी तुला मगापासून सांगते आहे की आवाज कमी कर, आवाज कमी कर किंवा हेडफोन लाव तू कानामध्ये, पण तू काही ऐकायला तयार नाहीस. तू मोठ्या मोठ्याने व्हिडिओ प्ले केलेला होतास त्यामुळे मी तुझा मोबाईल घेतला. यावरती प्रिया नाटक करत म्हणते, आई सॉरी सॉरी म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं तू झोपलेस ते, आणि मी इतकी ते बघण्यामध्ये गुंग झाले ना की तू मला बोलतेस ते पण समजलं नाही. सॉरी आई सॉरी, तू झोप आता. असं म्हणत नाटकी प्रिया नाटक करत प्रतिमाला सॉरी म्हणते आणि प्रतिमा झोपण्यासाठी येते. त्यावेळेला परत प्रतिमाचा डोळा लागतो. 2 मिनिटांनी मुद्दाम प्रिया तिला डिवचायला बोलते, आई आई. यावरती प्रतिमा उठते आणि ती सांगते, काही नाही, गुड नाईट म्हणायला तुला बोलले. असं करत नालायक प्रिया आपल्याला या रूममध्ये झोपायला लागू नये यासाठी प्रतिमाने स्वतःच म्हणावं की तन्वी इकडे असल्यामुळे माझी झोप पूर्ण होत नाही आणि मला पाठवावं, म्हणून प्रिया नाटक करत असते. पण प्रतिमाला या सगळ्याचा त्रास होत असतो, पण बिचारी काही बोलतच नसते. तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य हे दोघं जण महिपत शिकरेच्या बंगल्याच्या बाहेर येऊन उभे राहतात. आत्ता
आत्तापर्यंत चैतन्याला प्लॅन काहीच माहीत नसतो, पण इकडे आल्यावरती चैतन्य हादरतो. अर्जुन, काय आहे हे सगळं? महिपत शिकरेच्या घराच्या बाहेर आलोय आपण. अरे काय इकडे आलोय? अर्जुन म्हणतो, शांत बस. आता मी जे काही करतोय ना त्याच्यात फक्त तू बघत बस आणि जी मला मदत लागेल तेवढी मदत कर. या पलीकडे तू काही बोलू नकोस, या पलीकडे तू काही करू नकोस. असं म्हणत इकडे आता अर्जुन चैतन्याला शांत राहायला सांगतो. चैतन्य या सगळ्यामध्ये फक्त आता बघत बसतो की नक्की आपल्याला काय करायचं आहे ते. आणि दोघं जण आतमध्ये यायला लागतात. आतमध्ये पार्टीची तयारी जोरदार चालू असते. महिपत शिकरे, इकडे जज साहेब आणि अजून पण महिपत शिकरेचे जे काही गुंड, अजून त्याच्या ओळखीची माणसं, अशी सुंदर पार्टी त्यांची चालू असते. जंगी पार्टी चालू असते. आणि आता साक्षी म्हणत असते, खरंच जज साहेब, तुमच्यासारखे जज साहेब आम्हाला लागले ना, आमचं नशीबच फळफळलं. ही आश्रम केस इतकी वाकडी तिकडी होती ना, पण इतक्या सहज सोप्या पद्धतीने तुम्ही ती हँडल करू शकाल असं आम्हाला खरंच वाटलं नव्हतं. तुमचं जितकं कौतुक करावं ना तितकं थोडं आहे. यावरती जज साहेब म्हणतात, कौतुक माझं कसलं करताय? त्या दिवशी मला आमदार साहेबांचा फोन आला. आमदार साहेबांचा फोन आला, त्यांनी तुमची शिफारस केली. आता आमदार साहेबांचा शब्द कोण मोडणार का? आणि त्याच्यातून तुम्ही मला इतके मोठे प्रॉमिस केलेत. तुम्ही मला या सगळ्यामध्ये या रेस्टॉरंट जे होणार आहे आश्रम पाडून त्या ठिकाणी एक सूट देणार आहात, त्यानंतर कॅश देणार आहात आणि तुम्ही मला एक फ्लॅट पण देणार आहात. इतकं सगळं म्हटल्यावरती मी काही गप्प बसेन का? महिपत शिकरे साक्षीकडे बघतो आणि बघितलंस ना जज किती लालची आहे ते. याला बाटलीत उतरवणं असं सोपं जाणार आहे. ज्याप्रमाणे ही आश्रम केस हे केली ना त्याचप्रमाणे ही मर्डर केससुद्धा आपल्या खिशात काढून घेणार. असं म्हणत इकडे आता जज आणि इकडे महिपत बोलत असताना अर्जुन आणि चैतन्य छोट्या गेटमधून आत येतात. आता या सगळ्यामध्ये चैतन्य ऑलरेडी इकडे साक्षीसोबत राहत असल्याचा फायदा होतो आणि छोटा गेट कुठे आहे, कुठून पार्टी होते, कुठून एंट्री करायची, हे सगळ्या खाचाखोचा चैतन्याला अचूक माहिती असतात. आणि याच कारणासाठी चैतन्य आणि अर्जुन हे दोघं जण आलेले असतात. चैतन्याच्या माहितीचा अर्जुनला फायदाच होतो. मग आता जिथे पार्टी चालू आहे त्या खिडकीच्या बाहेर येऊन अर्जुन आणि चैतन्य उभे राहतात आणि आतून आवाज कसला येतोय, कोण आहे हा अंदाज घेतात. आता चैतन्याला खरा अर्जुनचा प्लॅन कळतो. अर्जुन इकडे कशासाठी आलाय, काय करायला आलाय हे चैतन्याला समजल्यावरती तो मनातच अर्जुनचं कौतुक करतो. मग आता त्या खिडकीच्या बाहेर दोघं जण येऊन उभे राहतात आणि पडदा थोडासा बाजूला केल्यावरती चैतन्य हादरतो. काय आहे हे अर्जुन? म्हणजे पुरोहित वकील, आणि ते पण इथे? पुरोहित वकील इकडे काय करतायत? असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, त्याच्यासाठीच तर आपण इकडे आलोय ना. हे पुरोहित वकील आणि आता महिपत शिकरे यांचं साटलोटं आहे. या महिपत शिकरेने ही करप्शनची कीड त्याच्या क्षेत्रातून आणत आता आपल्या क्षेत्रात पण आणले. म्हणजे आत्तापर्यंत आपण कोणत्या जजला असं विकलं गेलेलं पाहिलंय का? पण या महिपत शिकरेने जज आणि वकील या सगळ्यांना बाटलीत उतरवले आणि करप्शनची कीड त्यांच्यापर्यंत पण नेऊन पोचवलेली आहे. आणि याचाच आता आपण फायदा घ्यायचा आहे. म्हणून तुला काळे कपडे घालून यायला सांगितलं होतं. मग आता अर्जुन आपला मोबाईल काढतो आणि आतमध्ये जे काही चाललेलं आहे त्या सगळ्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करतो. आतमध्ये आता इकडे साक्षी आणि जज साहेब बोलत असतात आणि साक्षी सांगत असते, अण्णा अहो तो आपल्या मर्डर केसचा विषय काढा, अण्णा तो विषय काढा पटकन, असं म्हणत ती अण्णांना हळूच कानात कुजबुजत असते. मग अण्णा म्हणतात, काय बोलायचं? म्हणजे खरं तर तुमच्यासारखे जज साहेब हे ना सगळीकडे असले पाहिजेत, तरच आमच्यासारख्या माणसांची कामं होतील ना. साक्षी म्हणते, हो म्हणजे कसं आहे ना, प्रत्येकालाच हे काम करणं जमतंय असं नाही आणि तुमच्यामुळे माझं ना स्वप्नातलं प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. पण अजूनसुद्धा आमचं एक तुमच्याकडे काम आहे. अण्णा बोला ना. अण्णा आपल्या पोरीकडे बघतात आणि अगं जरा धीर धर असं म्हणत तिच्याकडे नजरेनेच तिला थोडंसं दटावतात. त्यावरती मग आता इकडे सगळं बोलायला लागतात. जज साहेब घडाघडा बोलायला लागतात जे अर्जुनच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग होणार असतं. पण त्याच वेळेला इकडे आता अर्जुनच्या खोलीचं दार चुकून अर्जुन निघताना उघडं राहिलेलं असतं. म्हणून ज्या वेळेला कल्पना घरातली सगळी दारं बंद करून आपल्या रूममध्ये झोपायला जात असते त्यावेळेला ती बघते की अर्जुनच्या खोलीचं दार उघडं आहे. असा विचार करत कल्पना आतमध्ये टोकावते. तोपर्यंत इकडे आता अर्जुनचं रेकॉर्डिंग सुरू असतं. मग आता इकडे जज साहेब बोलायला लागतात की त्याचं काय आहे, आम्हाला आमदार साहेबांचा फोन आला होता. आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं
की महिपत शिकरेंचं काम करायचं. आता आमदार साहेबांचा शब्द म्हणजे आमच्यासाठी प्रमाण आहे, त्यामुळे आम्ही तुमचं काम केलं. पण आता तुम्हीसुद्धा आमचं काम करा. नुसतं कॉंग्रॅच्युलेशन्स करून चालणार नाही आहे. तुम्ही जो मला फ्लॅट बुक करून दिला होता, त्या फ्लॅट बुक करून दिलात त्याचा अजून मला पोझिशन नाही मिळालेलं आहे. महिपत शिकरे म्हणतो, तुम्ही जाम विचार करताय हो. आम्ही एकदा शब्द दिला की शब्द आमचा. म्हणजे तुम्हाला म्हटलं आहे ना, तुम्हाला फ्लॅट देणार, तुम्हाला आमच्या रेस्टॉरंटमध्ये स्वीट एक कायमचा देणार आणि तुमचा बँक बॅलन्स पण इतका वाढेल ना, तुमच्या पुढच्या पिढ्या बसून खातील. असं म्हणत महिपत त्याला आता अजून लालच देत देत त्या विषयापर्यंत पोहोचणारच असतो. तोपर्यंत इकडे आता कल्पना येते. कल्पना आतमध्ये टोकावते आणि तिला दोन गोष्टी खटकतात. एक म्हणजे सायली एकटीच झोपले, अर्जुन नाही आहे, इतक्या रात्री अर्जुन गेला कुठे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायली आणि अर्जुन यांच्या बेडरूममध्ये त्यांच्या दोघांच्या मध्ये पूर्ण उषांनी एक बाउंड्री केलेली. दोन्ही गोष्टी तिला खटकतात. पण दुसरी गोष्ट आत्ता सध्या तरी ती इतका विचार करत नाही, कारण रात्री 12-1 वाजता अर्जुन कुठे गेलाय. ती वॉशरूममध्ये बघते, अर्जुन कुठेच नाही. आता ती विचार करते, अर्जुन कुठे गेला असेल, मी फोन करून बघू का, असा विचार करत आता कल्पना अर्जुनला फोन करायला निघते. तोपर्यंत अर्जुनचं रेकॉर्डिंग चालू असतं मोबाईलमध्ये आणि जे जज साहेब बोलत असतात ते सगळं रेकॉर्डिंग अर्जुनने आपल्या मोबाईलमध्ये अचूक करून ठेवलेलं असतं. आता इकडे महिपत म्हणतो, हे बघा, हे झालं ह्या केसचं, पण अजून तुम्हाला भरपूर कमवायची संधी आहे बरं का जज साहेब. जज साहेब म्हणतात, ते कसं. यावरती महिपत शिकरे विषय काढतो. हे बघा, ज्याप्रमाणे ही केस तुम्ही लढलीत आणि या केसमध्ये आश्रमाचा स्टे उठवण्यासाठी जसं आमच्याकडून फ्लॅट आणि हे घेतलं, तशीच अजून एक केस आहे. पण ही केस सॉल्व करण्यासाठी तुम्हाला डबल टिबल जितके मागाल ना तितकं सगळं मिळेल. ते कसं आहे ना, आमची ही पोरगी, असं म्हणत आता इकडे तो विषय छेडतो आणि त्या विषयाचं रेकॉर्डिंग अर्जुनच्या मोबाईलमध्ये होणार. तितक्यात कल्पनाचा फोन अर्जुनला जातो. फोन सायलेंटवरती असतो पण रेकॉर्डिंग स्टॉप होतं आणि तिकडे कल्पनाचा फोन येतो. आता अर्जुन विचार करतो, आईचा फोन, इतक्या रात्री ती कशी काय जागी आहे. पण सध्या मी फोन उचलू शकत नाही कारण मी बोलू शकत नाही आणि रेकॉर्डिंग थांबेल. मग तो फोन कट करतो. इकडे तोपर्यंत कल्पना विचार करते, अर्जुनने माझा फोन का कट केला, म्हणजे हा कुठे गेला असेल, कदाचित चैतन्याच्या सोबत गेला असेल का, मी चैतन्याला कॉल करू का. आणि आता कल्पना चैतन्याला कॉल करायला निघते. तोपर्यंत जज साहेब म्हणतात, बोला ना, अशी कमवण्याची संधी आम्हाला जर का वेळोवेळी मिळाली ना तर ही संधी कोण नाकारेल. बोला महिपत शिकरे, तुमचं जे काही काम असेल ते काम करायला मी तयार आहे. महिपत म्हणतो, ही आमची पोर आहे, ती पोर, या पोरीकडून एक, असं म्हणत महिपत त्या खुनाच्या केसचा विषय काढणार. पण तितक्यात तिकडे कल्पनाचा फोन येतो, तो म्हणजे चैतन्याला. आणि अर्जुनला सगळा प्लॅन माहिती असल्यामुळे अर्जुनचा फोन सायलेंटवरती असतो. पण चैतन्याला त्याने प्लॅनची आधी कल्पना न दिल्यामुळे चैतन्याचा फोन चालूच राहतो आणि त्यामुळे त्याची रिंग वाजते. रिंग वाजल्यावरती इकडे साक्षी आणि महिपतचा विषय तिथे स्टॉप होतो आणि दोघंजणं खिडकीच्या दिशेने येतात. आणि त्यामुळे आता अर्जुन आणि चैतन्याला एका केसची माहिती पूर्ण आणि एका केसची अर्धवट अशी रेकॉर्ड होऊन दोघांना तिकडून पळायला लागतं. कल्पनाच्या एका फोनमुळे अर्धी माहिती तशीच राहते आणि दोघंजणं तिकडून निघतात आणि घरी येतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठते आणि तिला उठल्यावरती अजिबात फ्रेश वाटत नसतं. काय आहे हे जर का एक भयानक स्वप्न असेल तर बरं होईल. आश्रम आमचं पडणार आहे हे स्वप्न असेल तर, नाही, हे स्वप्नच असू दे. पण हे स्वप्न नाही आहे, हे सत्य आहे. आज सकाळी 10 वाजता आश्रम पडणार, त्याच्या आधी मला आश्रमात जाऊन बघायला पाहिजे. माझ्या आश्रमाचं मला डोळे भरून एकदा दर्शन घ्यायला पाहिजे, असं म्हणत सायली उठते. तोपर्यंत चैतन्य आणि अर्जुन काल रात्री मिळालेला पुरावा हे ब्रेकफास्ट टेबलवरती पाहत असतात आणि याच्यामुळे आश्रमाची केस तर सॉल्व्ह झालेली असते आणि मर्डर केसची साधारण हिंट मिळालेली असते. त्यामुळे आता अर्जुन म्हणतो, हे बघ चैतन्य, या व्हिडिओविषयी कुणालाही बोलायचं नाही आहे, ताबडतोब आपण ह्या निघूया कोर्टात सबमिट करण्यासाठी. तोपर्यंत कल्पना म्हणते, काय रे अर्जुन, सायली. यावरती अर्जुन म्हणतो, मी तिला उठवलं नाही कारण काल रात्री खूप उशीरपर्यंत रडत होती, त्यामुळे ती झोपलेली आहे. कल्पना म्हणते, असू दे, मी बघते काय ते, आणि तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या. अर्जुन म्हणतो, नाही, कॉफी घेतले, आता मला महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे, मी निघतोय. असं म्हणत अर्जुन आता कोणतंही काम किंवा मी कोर्टात सबमिट करायला हा पुरावा चाललोय किंवा जज साहेबांना हा पुरावा दाखवून कोर्टाची स्टे ऑर्डर आणतो हे कुणालाही सांगत नाही आणि जातो.
अर्जुन निघून गेल्यावर ती धावत पळत सायली खाली येते. आई, अर्जुन सर आणि त्यांची कॉफी मला द्यायची आहे. यावरती कल्पना म्हणते, अगं सायली, तू झोपली होतीस ना, म्हणून अर्जुन निघून गेलेला आहे. यावरती सायली म्हणते, सॉरी आई, माझ्यामुळे अर्जुन सर असेच गेले. यावरती कल्पना म्हणते, अगं तू सुद्धा किती मोठ्या दुःखात बुडालेली आहेस, तुला सुद्धा खूप दुःख आहे ना, त्यामुळे तू या सगळ्याचा विचार करू नकोस. हे बघ, मी अर्जुनला कॉफी दिलेली आहे, पण तू तुझं मन खट्टू करू नकोस बरं. जीवनामध्ये अडीअडचणी येतच राहतात. यावर सायली म्हणते, आई, आज 10 वाजता आश्रम पडणार आहे, तर आश्रम शेवटचं पाहण्यासाठी मी जाऊ का? यावरती कल्पना म्हणते, हे बघ, तू आश्रम पाहायला जा, पण एकटी नको जाऊस. तू एक काम कर ना, कुसुमताईला फोन कर. यावरती सायली म्हणते, हो, मी कुसुमताईला फोन करते. मग ती कुसुमला फोन करते आणि कुसुमताई येतेस ना, आपण आश्रम बघायला जायचं आहे ना? कुसुम म्हणते, हो सायली, शेवटचं एकदा आश्रम आपण बघून घेऊया. आता माहीत नाही आपल्याला आश्रम बघायला मिळेल नाही मिळेल. मग दोघीजणी बिचाऱ्या आपलं आश्रम ज्या इथं आपण लहानाच्या मोठ्या झालो ते पाहण्यासाठी निघतात. कल्पनाला खूप वाईट वाटतं. माहेरपण गमावणं हे काय असतं हे कल्पनाला चांगलंच माहिती असतं. मग दोघीजणी त्या ठिकाणी येतात, पण महिपत शिकरे एक्झॅक्ट 10 वाजता ते आश्रम पाडायला सुरुवात करतो. दोघीजणी तिकडे येऊन आता पाहत असतात. त्याच वेळेला दोघींच्या मनामध्ये सगळ्या जुन्या आठवणी दाटून येतात. दोघी एकमेकींकडे पाहायला लागतात. रडता रडता सायली आणि इकडे आता कुसुम एकमेकींकडे पाहत असताना महिपत बुलडोजर घेऊन येतो. बुलडोजर घेऊन आल्यावर ती, पाडा रे, आता कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. मग सायली आणि कुसुम, नका ना, आमचं घर नका ना पाडू, आमचं घर नका पाडू, इथे आम्ही राहिलोय, इथे आमची बरीच लहान मुलं आहेत, नका पाडू. पण महिपतला कुठची दया यायला. आश्रम पाडण्याची सुरुवात होते आणि जे फेन्सिंग असतं, आश्रमाचं जे कुंपण असतं ते पाडण्याची सुरुवात होते. पण त्याच वेळेला अगदी हिरोसारखी डॅशिंग एंट्री घेत तो व्हिडिओ जज साहेबांना दाखवून कोर्टाची स्टे ऑर्डर आणत अर्जुन महिपत शिकरेच्या तोंडावर मारतो आणि महिपत शिकरे, हा आश्रम तू पाडू शकत नाहीयेस, ही कोर्टाची स्टे ऑर्डर. महिपत एकदमच चकित होतो, कारण कालपर्यंत केस आपल्या बाजूने होते, कोर्टात निकाल लागला आणि ही स्टे ऑर्डर कशी आली? महिपतला माहिती नसतं जजचा व्हिडिओ हा अर्जुनकडे असल्यामुळे जजला स्टे आणण्यापलीकडे काहीच पर्याय नसतो. सायली खूप खुश होते आणि अर्जुनला मिठी मारते. सगळी केस, एकतरी केस सॉल्व्ह झालेली आहे. आता दुसऱ्या केसचं काय होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.